सीमा महाले मॅडमना मी विनंती करेन की त्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्व विजेत्यांना अभिनंदन आणि ज्यांचा नंबर आला नाही त्यांना पण अभिनंदन. चेहरे का होईना पण थोडे उतरलेले आहे ज्यांचा नंबर आलेला नाही. माझं एक सजेशन आहे, याच्यानंतर तुम्ही स्पर्धा घेणार एक प्रमाणपत्र तरी त्यांना पार्टिसिपेशन. चेहरे बघून असं वाटत आहे नाही, त्यांना असं वाटत नाही पण ते हिरमुसते थोडेसे. तरी सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांनी आपला स्वतःचा पहिला नंबर आला असं समजूनच पुढे पण स्पर्धेत भाग घ्यावा. आणि मला आयोजकांनी इथे येण्याची संधी दिली. माझं पण तशीच कंडिशन असते, बोलायच्या वेळेस माझे पण पाय थरथर कापतात. त्यामुळे मी आज सगळ्यांचे जे स्पर्धेत भाग घेतल्यांचं जे वक्तृत्व बघून, भाषेवर त्यांचं प्रभुत्व बघून, म्हणजे तुमच्या वयात असताना आम्ही स्टेजच्या जवळपास पण फिरायचं नाही अशी मानसिकता होती. पण तुम्ही आज एवढे की श्रोत्यांना शांततेने ऐकायला लावलं. म्हणजे तुमचं ऐकताना टाचणी सुटलं पडली तर त्याचा आवाज येत होता. सगळे एवढे मंत्रमुग्ध होऊन सगळ्यांचं ऐकत होते. आणि असं कोणाचंच नाही की कोणाचं कमी जास्त म्हणजे विषय वगैरे मागे पुढे किंवा काय, एकदम सुसूत्रता आणि स्पष्टता आणि एकदम व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे श्रोते तुमचे सगळ्यांनी श्रोतेंच्या याच्यानुसार तुमचा सगळ्यांचा प्रथम क्रमांक आहे, माझ्यानुसारही सगळ्यांचा प्रथम क्रमांक आहे. आणि मी सगळ्यांच्या वतीने धन्यवाद मागते. मला एवढ्यात याच्यातून बोलवलं आणि मला चान्स भेटला आज मला स्टेजवर बोलण्याचा. चला सगळ्यांचे धन्यवाद, थँक्यू. आणि मी आता तुमच्या पोस्ट बद्दल आणि मुलांना सांगा ना एकच मिनिटामध्ये की तुम्ही काय पोस्ट आणि कशी काढली. आमची सप्लाय डिपार्टमेंटची पहिली बॅच आहे माझी 2012ची. आमच्या आधी 1988च्या साली पहिली बॅच झाली होती. नंतर आमची फर्स्ट बॅच जी डिपार्टमेंटल निघाली आहे. आमची फर्स्ट बॅच आहे 2012ची माझी बॅच आहे. मी डिपार्टमेंट अन्न व पुरवठा विभागामार्फत जी 2000 बॅचची प्रथम परीक्षा झाली होती त्याची आमची पहिली बॅच आहे 2012ची. सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून मी 2012ला वर्धा येथे रुजू झाली. त्याच्यानंतर 3 वर्षांनी माझं निरीक्षण अधिकारी म्हणून प्रमोशन झालं. माझ्याकडे 3 तालुके होते आणि मी 2024मध्ये इथे प्रमोशनला असिस्टंट डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर म्हणून पालघरला मला पोस्टिंग झाली. आणि सध्या माझ्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा चार्ज आहे. मॅडमला याचं आमंत्रण होतं माननीय जिल्हाधिकारी मॅडमला. त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी मला सांगितलं तुम्ही हा कार्यक्रम जॉईन करा. मला असं वाटतं माझं लक असेल का ह्या कार्यक्रमाला मला येता आलं. आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षा याचा पण अभ्यास सुरू ठेवा. आणि स्पर्धात्मक परीक्षेला 8वी 9वी 10वी हा बेस असतो. ज्या काळात आपण त्या शिक्षणाकडे फक्त एज्युकेशन म्हणून बघतो, पण हेच एज्युकेशन आपल्याला फ्युचरमध्ये कामी पडणार आहे. UPSC MPSCला हाच बेस असतो. त्याच्यामुळे तुम्ही आता जो अभ्यास करता हा पुढील आयुष्यासाठी तुम्हाला कामात पडणार आहे. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, चांगली पोस्ट काढायची असेल तर हा बेस आहे असा ठरवून तुम्ही अभ्यास करा. म्हणजे एखादी कन्सेप्ट असेल सायन्सची असो मॅथची असो ती फक्त शिक्षणापुरती किंवा एक्झामपुरती करू नका. तीच कॉन्सेप्ट तुम्हाला नंतर तो सब्जेक्ट मोठा होऊन आपल्याला विषय निवडायचे असते UPSC MPSCला तर तो विषय तुम्हाला तेव्हा कामी पडतो. ठीक आहे, चला धन्यवाद.